नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या द संकेत शोला. खरं तर बिग बॉसचा एपिसोड आजचा जरा थोडासा लेंदी होईल, पण खतरनाक होईल हे मी 100% सांगतोय, कारण जरा इंटरेस्टिंग आहे हे नक्कीच. जेव्हापासून रुचिता घरापासून घराच्या बाहेर गेले तेव्हापासून बिग बॉस थोडंसं शांत शांत झालंय का तर झालंय, कारण घरामध्ये बोलतात ना, कुत्र्या मांजरा डुकरा हे शब्द जरा कुठेतरी कमी कानावरती ऐकू यायला लागल्यात. पण आता तिची मोठी बहीण म्हणजेच आपली राखी सावंत घरात अजूनही जिवंत आहे. सॉरी, जिवंत आहे म्हणजे अजूनही जागी आहे. आणि ती तुम्हाला माहिती आहे म्हणजे बोलतात ना, संडासमध्ये दगड मारून घेतात आणि आपल्याच अंगावरती उडवून घेतात. तसं काहीतरी तिचं प्रकार चालू आहेत. आणि म्हणजे सगळ्या घरात तर तिनं हागून घाण केलेली आहे, ती गोष्ट वेगळीच आहे. पण सगळ्यात अगोदर बोलूयात वाईल्ड कार्ड एंट्री बद्दल. खरं तर संकेत, रेवा आणि ससा हे जेव्हापासून 3 वाईल्ड कार्ड एंट्री आले तेव्हापासून बिग बॉस थोडस थोडस वरती गेलंय असं मी म्हणेन. कारण ससा सोडला तर संकेत आणि रेवा हे बऱ्यापैकी चांगले खेळताना मला दिसत आहेत. त्यातल्या त्यात संकेत जर बघता तर संकेत खरंच जबरदस्त खेळतोय. भाई शेवटी आपला भाव आहे, चुलत का असताना पण आपला भाव आहे. आणि खरंच भारी खेळतोय. लास्टच्या टास्क मध्ये सगळ्या पोरी त्याला नडल्या होत्या, पण हा भाई सगळ्या पोरींना पुरून उभा राहिला होता का तर राहिला होता 100%. आणि त्याच्यासाठी रितेश भाऊनी भाऊच्या धक्क्यावरती त्याचं कौतुक सुद्धा केलं होतं, कारण त्याच्याकडं मास्टर माइंड आहे का, तो आहे 100%. त्याच्याकडे डोकं आहे आणि त्याच्याकडे ताकद आहे, ही त्याची स्ट्रेंथ आहे. आणि त्या टास्क मध्ये त्यानं दाखवून दिलं की भाई कुठली गोष्ट कधी उपयोगाला आणायची हे त्याने त्या टास्क मध्ये दाखवून दिलं. त्यामुळे तो पण जबरदस्त खेळतोय. तर मला संगीतला एवढंच सांगायचंय की भाई तो ज्या माणसाबरोबर राहतोय, माहिती ते दोघं बाहेर भेटलीत, एकत्र बोललेत चाललेत, मला वाटतं हे जास्त त्यांचं कॉन्व्हर्सेशन नसेल भाई, ती म्हणजे प्राजक्ताचं झाड. आता ही बाई तुम्हाला माहिती आहे, हिच्या बरोबर जे कोण कोण होते ते सगळे एक 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 बाहेर गेले. म्हणजे ही बाई किती खतरनाक आहे हे तुम्हाला माहित, वेगळं सांगायची गरज नाही. आणि हा भाई म्हणजे माझा भाऊ, चुलत भाऊ, हा तिच्यावरच फिरतोय. मला तर आता त्याच्यावरती टेन्शन येते भाई, एखाद्या नॉमिनेशन मध्ये आला आणि ती दोघं आली तर भाई तू येशील बाहेर आणि ती तिथंच राहील. हा तिचा पहिल्यापासून एक गुण राहिलाय. त्यामुळे मला एवढंच म्हणायचंय, बरं तुला इंडिव्हिज्युअली खेळायचंय तर इंडिव्हिज्युअली खेळ, ग्रुपमध्ये खेळायचं भाई. खेळायचं असेल तर ती सोडून घरात अजून पण आहेत त्यांच्यासोबत राहा, एवढंच मला सांगायचंय. नाहीतर तुझा 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 कधी पत्ता गोल होईल हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि रेवा पण खरं तर चांगले खेळते, आणि चांगली खेळते म्हणजे तिच्याकडे बोलायला मुद्दे पण आहेत. ससाच थोडाशी जराशी मला वाटलं होतं की सशाचे कासवासारखे जरा बोलतात ना, ससा जरा इंटेलिजंट असेल किंवा असेल तसेल. पण हा जरा मला स्लो ससा वाटतोय. पण ठीक आहे, आपल्याला कळलंच आता नॉमिनेशन मध्ये आहे. बघूया आता काय पब्लिक करतंय. पाचच्या नॉमिनेशन मध्ये पण होती, आता ह्या नॉमिनेशन मध्ये पण नाही, नाही ह्या नॉमिनेशन मध्ये नाही ती. पाचच्या नॉमिनेशन मध्ये ती होती आणि ती भाई वाचली. म्हणजे एवढे तिला कट्टर कॉम्पिटिशन होतं. म्हणजे प्राजक्ता होते, सागर होते, प्रभू होते, एवढे खतरनाक कॉम्पिटिटर असताना ती भाई वाचली. म्हणजे काहीतरी लिंबू जादूटोना करून आली बाहेर नाही, हे 100%. राहिली गोष्ट आजचा विषय जरा जरा वेगळा झाला. म्हणजे सीन काय झालाय, घरामधला तो एक किडा आहे जो सारखा असा वळवळ वळवळ करत असतो, तो म्हणजे राखी सावंत बाई. मी हिला चांगलं समजत होतो की ही जरा सुधारली असेल, पण नाही. हे बोलतात ना, पालत्या घड्यावरती पाणी, आणि निर्लज्जन सदा सुखी लेवलचा माणूस आहे. म्हणजे बाहेर जे कॅरेक्टर आहे तेच आत कॅरेक्टर आहे. म्हणजे त्याला कशाचं काय पडलेलंच नाहीये. आणि उगाच आपला कांगावा करायचा आणि इकडं तिकडे बाई बोंबलत फिरायचं आणि बका बक्का 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 आपलं काही तोंड चालवायचं, हे कुठेतरी मला तिचं पटन झालंय. आणि आज ती सशावरती पहिल्यांदा भांडली का तर भाई त्या कशाचं तरी पीठ मळत होती ती, आणि त्या पीठ म्हणजे पाणी जास्त झालं म्हणून ती एवढी तिला बोलत होती. ती भाई म्हणते, अगं मी पहिल्यांदा करते, पहिल्यांदा करते. भाई दे ना सोडून, तू तुझ्या घरी कधी जेवण बनवतेस का? भाई ती एवढ्या मेहनतीने काहीतरी करत होती, निदान तिला सपोर्ट कर. कॅप्टन आहेस म्हणून काय आता डोक्यावर मुतणार का? असा पण सीन होतो ना. राहिली गोष्ट त्याच्यानंतर ते झालं, ते आली मग संकेतवरती आली आणि आपल्या भावाला काय बोलायचं ना. आणि संकेतवरला मग संकेत त्याला बोलला की अगं राखी भाई तुझं तोंड जरा बंद कर. ती त्याच्यावरच चढायला लागली की भाई तू चिटर आहेस, तू लग्न झालेलं मला सांगितलं नाही. भाई तुला काय करायचं त्याच्यावर, तुला लग्न करायचंय का? तो ऑलरेडी मॅरिड असेल नसेल, तू आता एवढे जण फिरून बसलीस त्याचं काय आहे का? कशाला तू त्याला, पहिल्यांदा तर तुला राकेश बापड झाले की आता तुला संकेत पाहिजे, कशाला पाहिजे मी म्हणतोय. कशाला म्हणजे कशाला? तो भाई सीधा साधा माणूस आहे. त्याला आता चिटर 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 का तर भाई त्यानं तिला सांगितलं नाही की त्याचं लग्न झालंय म्हणून. काय संबंध तुला सांगायचं? तू काय त्याच्या घराच्या शेजारी राहतेस का तुला सांगायला की लग्न झालंय माझं? आणि मग ह्याच्यावरनं तर चिटर 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 भाईची सटाकली. भाई गेला बाथरूम मध्ये, डायरेक्ट तिच्या अंगावरती वॉर्निंग दिली, आता म्हणून दाखव मला चिटर. तरी पण निर्लज्ज चिटर म्हणते. मग काय दिलं पाणी अंगावरती फेकून. मी तर म्हणतो डायरेक्ट बुचकाळाय पाहिजे होती तिला स्विमिंग पूलमध्ये नेऊन. पण भाई ठीक आहे, बादलीभर पाण्यात थांबले. आणि हे सगळं चालू असताना सगळे थांबवत आहेत, ठीक आहे, सगळे थांबवत आहेत त्याला की संकेत भाई असं करू नकोस, तुझी इमेज जरा निगेटिव्ह दिसेल. त्याच्यानंतर एक कळस
विशाल आमच्या ऊसतोडीचा मुकादम भाई तो म्हणतोय अरे अरे करू दे ना त्याला कळतंय, करू ओतू दे पाणी अंगावरती, म्हणजे आग लावल्यासारखे करतोय भाई. काय बोलू म्हणजे तुला, म्हणजे हिता सगळे आग विझवतायत आणि तू आग लावतोयस, म्हणजे तुला काहीतरी आहे. हे झालं त्याचं. आणि त्याच्यानंतर ती भाई आली आमच्या अनुश्री मानेवरती भाई. बरं ठीक आहे, अनुश्री माने काय आमची सज्जन नाहीये एवढी, तिच्यावरती पण ये भाई. ती तुला चांगलं सांगत होती की राखी जे तू बोलतेस ते चुकीचं बोलतेस, प्लीज असं नको करू, तुझं तोंड बंद ठेव भाई. मग तिची सटकली राखीची आणि राखीने तिच्या तोंडातनं ओकायला चालू केलं. आणि मग ती आमच्या अनुश्री मानेला बोलली की भाई तुझ्यासारख्या आमच्या घरात काम करतायत, काम करायला आणि कपडे घासायला भांडी घासायला लोक आहेत भाई. ती कशी का असं ना आमच्या सातारची आहे, आणि सातारची आहे म्हटल्यानंतर ती कशी का वागणार भाई. असल्या गोष्टी तिला आपण सपोर्ट करणार तर करणार भाई. जिथं चुकतंय ना तिथं चुकतंय, बाकी ती कशी का वागणार त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण तू सातारकरांचा स्वाभिमान काढतेस तिथं मग आम्हाला कुठेतरी उभं राहिलं पाहिजे तिच्या पाठीशी, असं मला वाटतंय. आणि भाई तू आमच्या सातारमध्ये येऊन दाखव तुझी किती लायकी आहे, ते तुला एका झटक्यात कळेल. पण एवढं असताना पण तुला आमची माणसं तेवढ्याच तुझ्या प्रेमानं तुझं स्वागत करतील, पण तू असं जर काय केलं तर मग तुला बोलतात ना ठेचायला पण कमी करणार नाहीत, अशी आमची सातारची माणसं आहेत. आणि असं बोलताना जरा सांभाळून बोलत जा. त्याच्यावरती अनुश्री मानेने पण तिला जबरदस्त आन्सर दिलं की भाई मी जेव्हा तुझ्या एवढी होईन ना तेव्हा तुझ्यासारखी मुलगी मी चप्पल पुसायला पण ठेवणार नाही, असं तिने झटक्यावरती उत्तर दिलं. आणि ती राखेची तिची बोलतीच बंद केली. त्यामुळे अनुश्री माने त्याच्याबद्दल तुला हॅट्स ऑफ. माझा काही कोणाला सपोर्ट नाहीये, पण जस्ट आता तू असं बोलतेस एखाद्यावरती येतेस, मग सातारकरांचा स्वाभिमान थोडासा जागा होणारच, म्हणून मी बोलतोय. बाकी आता ह्या वीकला हे सर्व गोष्ट झालं भाऊंच्या धक्क्यावरती, म्हणजे राखी सावंतला कोपच्यात घेतलं पाहिजेच. मान्य आहे ती फुटेज देते सगळं देते, पण बाई असं बोलून जर फुटेज देत असेल ना तर मग फुटेज न दिलेलं बरं, कधी पण चांगलं असं मी म्हणेन. आता हे झालं ओव्हरऑल आजचा एपिसोड. त्याच्यात मला आज प्रभू आणि सागर दादा आज पण कुठे दिसलेच नाहीयेत. प्राजक्ताचं झाड तर मला वाटतं आंघोळ करून आलेलं ना, असं डोकं पुसत होतं, एवढंच त्याचं काहीतरी कॉन्व्हर्सेशन. हे तिघे तर मला आज कुठे दिसले नाहीत, बाकीचे सगळे इन्व्हॉल्वमेंट होती सगळ्यांची. आता राहिला विषय नॉमिनेशनचा, तर आजच्या म्हणजे ह्या वीकच्या नॉमिनेशन मध्ये बघितलं तर ह्या वीकच्या नॉमिनेशन मध्ये आहे तन्वी, त्याच्यानंतर दीपाली सय्यद, त्याच्यानंतर प्राजक्ता निवडुंगाचं झाड, त्याच्यानंतर आपले संकेत, रेवा आणि अनुश्री माने, हे एवढे जर नॉमिनेशन मध्ये आहेत. मला वाटतंय, मला अशी गट फिलिंग येते की पाचच्या आठवड्यात डेंजर झोन मध्ये होती ती म्हणजे दीपाली सय्यद. मला असं वाटतं की दीपाली सय्यद, त्याच्यानंतर रेवा किंवा निवडुंगाचं झाड, या तिघांपैकी कोणतरी एक घराच्या बाहेर जाईल. बाकी मग आता सगळं तुमच्यावरती. बाकी मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.